अमरावती के एसटी विभाग में दिनांक 18 जनवरी से 20 जनवरी तक खेलकूद का आयोजन किया जा रहा है। ये संपूर्ण खेलकूद हनुमान व्यायाम प्रसारक मंडल में किए जाएंगे। विस्तृत जानकारी अमरावती के डिस्ट्रिक्ट कंट्रोलर श्री नीलेश बेलसरे ने दिनांक 16 जनवरी को एक पत्र वार्ता में दी। समाचार संकलन अशोक भाई जोशी। पीएम च्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी अशा सारख्या स्पोर्ट्स ऑर्गनायझिंग कमिटी आहे, म्हणून त्यांनी आपल्याला परमिशन दिली आणि हे 3 दिवस आपण आता प्रोग्राम घेतो। तर यांची आपण जी राहण्याची सोय केलेली आहे ते 3 मंगल कार्यालयात केलेली आहे। जय भारत, मनोहर मांगल्य आणि एक जाधव सभागृह आहे म्हणून आहे। हे लोक तिथे राहतील। याच्यामध्ये महिलांचाही समावेश आहे। टोटल 750 ते 800 खेळाडू राहतील, त्यापैकी 100 महिला राहतील आणि हे जे सगळे आहेत हे 3 दिवस इथे राहणार। खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण 2008 पासून अमरावतीला स्पर्धा झालेल्या नाहीये। शेवटची स्पर्धा 2008 ला झाली होती, म्हणजे आजपासून 16 वर्ष अगोदर, आणि त्यानंतर सातत्याने या नगरमध्ये झालेल्या होत्या। तर आपण पहिल्यांदा आपल्या अधिकारी लोकांचा जो टीमवर्क चांगला आहे आणि HVPM हे इतकं चांगलं ब्रँड नेम आपल्या इथे आहे, तर त्या अनुषंगाने आपण करतोय। म्हणजे HVPM मध्ये जे काही थोडेफार लॅकुनेज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कबड्डीच्या ग्राउंडवर सगळा मेस असते, आपण तिथं स्वतः गॅलरी तयार केलेल्या आहेत एक सिस्टमॅटिक नियोजनासाठी। त्यानंतर आपण इतकं भव्य तिथं करतोय की आपण पोलीस बँड पथक बोलावलेलं आहे, NCCचे कॅडर बोलावले आहेत, काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण तिथे घेणार आहेत। तर अशा प्रकारे नियोजनामध्ये कुठलीही कमतरता होणार नाही याची पूर्ण खबरदारी आपण घेतलेली आहे। तर आता ते आहेत, तर आपण सगळे त्याला या 3 दिवसाच्या याच्यामध्ये आपण ते कव्हर करावं। त्यात ज्या काही पॉझिटिव्ह किंवा कधी कधी काही त्रुटीयुक्त बातम्या असल्या तर त्यासुद्धा हायलाईट कराव्यात, जेणेकरून आम्हाला पुढच्या नियोजनाला याचं बरं पडेल। आणि खरोखर काही जे प्लेयर आहेत ते उत्कृष्ट प्लेयर आहेत आमचे, म्हणजे कदाचित आपल्या जिल्ह्याला नसतील पण काही इतर जिल्ह्याचे जे आहेत, जे सातत्याने त्यांना वेळ कमी असूनही ते आपल्या खेळ भावनेला वेळ देतात। तर असे काही प्लेयर आहेत, म्हणजे याच्यामध्ये जे रनिंग आहेत किंवा ॲथलेटिक्सचे जे काही स्पर्धा आहेत, रिलेसारख्या किंवा लॉंग जम्प, हाय जम्प, म्हणजे आपल्या फक्त 6च इव्हेंट आहेत, म्हणजे धावणे, उडी, फेक, शरीर सौष्ठव, कबड्डी आणि कुस्ती। त्यात मॅक्सिमम क्राऊड हा कबड्डीमध्ये राहणार। काही काही जे कसं आहे ते महिला त्याच्यात पार्टिसिपंट नाही आहे, म्हणजे कुस्तीमध्ये महिला नाही आहे, शरीर सौष्ठवमध्ये नाही आणि याच्यामध्ये नाही, कबड्डीमध्ये नाही, पण ॲथलेटिकमध्ये संपूर्ण महिला आहेत। हां, तर आमची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। HVPM सोबत आपले सातत्याने 2 ते 3 सभा झाल्या। त्यानंतर जे सर्व मान्यवर आहेत त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे, ते सुद्धा येतील आणि पूर्ण संघभावनेनं आणि चांगल्या पद्धतीने ही इव्हेंट पार पडतील याची आम्हाला 100% गॅरंटी आहे। तर फक्त आपल्या ज्या काही मीडिया आहे किंवा आपले जे काही समजा लोकांपर्यंत पोहोचणारी जी एक एजन्सी आहे, या माध्यमातून जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसार व्हावा। तसं रोजचे जे आमचे हायलाईट्स आहेत त्या आम्ही तुम्हा लोकांचा ग्रुप करून आम्ही याच्यावर टाकणार आहे। काही फोटोग्राफ्स पण टाकू इनॉग्रेशनच्या वगैरे। तर अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करू। राज्यस्तरीय स्पर्धा आहे या राज्यस्तरीय स्पर्धा याच्यामध्ये प्रत्येक विभागाच्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे साधारणतः 25 ते 30 पार्टिसिपंट्स आहेत। ते लोक बसनी इथे येणार, म्हणजे स्वतंत्र बसनी। काही काही नियर बाय जिल्ह्याचे लोक बाय बस येतील आपल्या टायमिंग बसनी, पण लांबचे लोक बाय हे येतील। तर त्यांची वाहतुकीची व्यवस्था करणे, त्यानंतर त्यांच्या चहा पाणी नाश्त्यापासून ते शेवटी 3 दिवसाच्या सर्व सोयी आपल्याला इथे उपलब्ध करून द्यायच्या आहेत। जसे महसूल किंवा जिल्हा परिषदच्या आता झाल्या तर यांच्याकडे फार मोठं बजेट असते। आम्ही सुद्धा या बजेटमध्ये कंजूसी नाही केलेली आहे, त्यांच्या खालोखालच आमचं बजेट आहे। बक्षीस समारंभ कशा प्रकारे? बक्षीस समारंभ म्हणजे कसं, दुसरं बक्षीस पारितोषिक दिलं म्हणजे कसं नाही, त्याच्यामध्ये एक फार खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की बाबा आमच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ काय, किंवा शेवटी बक्षीस म्हणजे कुठेतरी आपण रोख बक्षीस देतो। हां, याला कसं आहे, आमच्या महामंडळाच्या याच्यामध्ये जो फर्स्ट असतो, प्रावीण्य प्राप्त असतो, त्याला आम्ही 1 वर्षाची
1 वर्षाकरता इन्क्रीमेंट देतो. म्हणजे जर समजा रनिंग मध्ये जो फर्स्ट येईल त्याला एक वार्षिक वेतनवाढ 1 वर्ष मुदतीकरिता दिली जाते. म्हणजे जर कबड्डीचा संच असेल तर त्या 7ही लोकांना मिळेल, जर कुस्तीवाला असेल तर त्याला मिळेल. एक वार्षिक वेतनवाढ 1 वर्ष मुदती करता. कारण पुढच्या वर्षी तो जर विनर आला तर ती कॅरी फॉरवर्ड होईल, नाही जर आला तर नाही होणार. म्हणजे ज्या स्पर्धेतला विजेता राहील त्याला विजेता 1 वर्षाचं एग्रीमेंट, 1 वर्षाचं एक वार्षिक इन्क्रीमेंट दिला जाईल. याच्याशिवाय काय नाही आपल्याकडे? याच्याशिवाय शील्ड, अच्छा. नंतर प्रमाणपत्र. प्रश्न असा आहे याच्यावर की आता सगळे सहभागी याच्यामुळे वाहतुकी नाही, सगळे नाही होणार साहेब. कारण याच्यासाठी कसं आहे की प्री क्वालिफिकेशन आम्ही केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची जे सिलेक्टिव्ह टीम आहे ती इथे येणार आहे. फक्त टीम मी तुम्हाला काय म्हटलं की महाराष्ट्रातून इथे येणाऱ्या लोकांची संख्या 750 आहे फक्त. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून ऍव्हरेज मध्ये 25 ते 30 लोक येतील. त्यांनी फरक नाही पडत ना. आपली टीम पार्टिसिपेट करते, आपली नियोजन समितीचे 101 लोक त्यात राहतील कामाला, पण आपले चालक वाहक यात्रिक हे लोक नाही राहणार ना. जे टीम मध्ये आहे तेवढेच फक्त 30. आणि एवढ्या मोठ्या 2500च्या डिपार्टमेंट मध्ये 30 लोक गेले तर तेवढासा फारसा फरक पडत नाही. तर त्याच्यामुळे वाहतुकीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. आनंद तोमर जी है खेलने के लिए आने वाले हैं या वो गेस्ट करके वो गेस्ट करके पुरस्कार वितरण में आएंगे? यस यस यस. या स्पर्धेतून प्रत्येक म्हणजे विजेता